पडेगाव येथे होत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेसाठी जी जागा शासनाने महानगरपालिकेला दिली आहे ती जागा अगोदरच गृहनिर्माण संस्थेला दिली होती। त्या कागदपत्रांच्या आधारे तेथे गुंठेवारी करून घेण्यात आली। ज्यांची गुंठेवारी झाली त्या गुंठेवारी धारकांना अलॉटमेंट लेटर देण्यात यावे या मागणीसाठी आज महानगरपालिका आयुक्त यांना गुंठेवारी धारक रहिवाशांच्या वतीने निवेदन देण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की महानगरपालिकेला शासनाने 2022 साली गट नंबर 69 मधील जमीन दिली आणि त्या अगोदर 2009 मध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने स्वर्गीय दौलतराव साळवे गृहनिर्माण संस्थेला दिली। त्या अनुषंगाने या जागी 108 प्लॉट टाकून ते वाटप करण्यात आले। त्या कागदपत्रांच्या आधारे महानगरपालिकेने 2020 आणि 21 मध्ये गुंठेवारी नियमित करून त्याचे दाखले दिले आणि त्यानंतर देखील 2022 मध्ये महानगरपालिकेने ती जागा पंतप्रधान आवास योजनेसाठी देऊन कुठलीही नोटीस न देता गुंठेवारी रद्द केली आणि त्यामुळे आयुक्तांनी ज्या नागरिकांची गुंठेवारी झालेली आहे म्हणजे शासन दरबारी जमिनीच्या मूल्यमापनाप्रमाणे पैसे भरले आहेत त्यांना अलॉटमेंट लेटर देण्यात यावे अशी विनंती महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आणि त्यानंतर महानगरपालिका आयुक्तांनी गुंठेवारी झालेल्या सदनिका म्हणजेच पक्की घरे तोडली जाणार नाही असे आश्वासन दिले आहे।